जिल्ह्यामधल्या 5 मतदारसंघामध्ये आणखी काही मतदार त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया, त्यांच्यासोबत संवाद साधूया। दादा, मला सांगा, अकोला जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ आहेत। या 5 मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? पाचही मतदारसंघात कारण आम्ही 25-30 वर्षापासून पाहून झालो, त्यावेळेस राज्यामध्ये सत्ता नव्हती भाजपची किंवा केंद्रामध्ये सत्ता नव्हती भाजपची, त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीने हा महायुतीचा अकोला जिल्ह्यामध्ये आपण कायम ठेवलेला आहे। आणि आता महायुती झाल्यामुळे आम्हाला 100% विश्वास आहे की अकोला जिल्ह्यात 5ही जागा कुठल्या जर तुम्ही सांगताय की महायुती 5ही जागा मी असं सांगितलं तुम्हाला 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीने आपल्याला महायुतीचा कायम ठेवलेला आहे। आणि यावेळेस परिस्थिती अशी आहे की महायुतीची जे सरकारनं मागील 20 वर्षापासून जे कार्य केलेलं आहे, विकासाचं शेतकऱ्यांसाठी जे कमी भाव दिलेला आहे, सध्या तुम्ही म्हणता भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने या जिल्ह्यामध्ये प्रचंड विकास केला आहे, शेतकऱ्यासाठी काम केलं आहे। मतदारांचा आम्ही 2 जाणून घेत असताना मतदार म्हणतात या अकोला जिल्ह्यामध्ये कुठलाही विकास झालेला आहे किंवा कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला। असं आहे, शेतकऱ्याच्या मालाला जे भाव मिळतात ते बाजारपेठवर निर्भर असते। पिकांची स्थिती, उत्पन्न झालेलं आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे डिमांड कशी आहे मार्केटमध्ये, याच्यावर जागतिक विषयावर भाव अवलंबून असतात। त्याच्याची सरकारनं, केंद्र सरकारनं आम्ही भाव घोषित केलेले आहे। आणि हे शेतकरी आणि बाकी विकासाचे जे विषय आहे ते तुम्हाला आता 23 तारखेला। धन्यवाद साहेब, तुम्ही आपल्यासोबत बोललात। लाडक्या बहिणीला 1500 दिले, 140 रुपये तेलाचे भाव केले, 300 रुपये तेलाचे भाव झाले, बहिणीजवळून पैसे काढून पैसे काढले, बहिणीजवळून पैसे कोणी दिले? अकोला जिल्ह्यामध्ये परिस्थिती चांगली राहायला पाहिजे। कोणाची कोण सक्षम राहिली ते अकोला जिल्ह्यात, युतीची आघाडी।